नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललो होतो कॉलेजला. आता आपण घरून कॉलेजला चाललोय. आपण इकडून वरून खाली आलो होतो आणि यांचा वेगळा यांना लईच काय झाली होती वाटतं. हे चुकीचं आहे. तेच पैसे तेच परत देऊ राहिले. प्रणव भाऊ, हे चुकीचं आहे. आपण आलो होतो आता जेवायला आणि यांच्या इकडे लगेच मोबाईल चालू झाले नाही सगळ्यांचे. इकडे ये पाच सज्जन पोरं बसलेत मोबाईल घेऊन. इकडे यश भाऊ सगळे बिलागलेत तिकडं. मित्रांनो, सुटलं होतं आपलं कॉलेज. हे इकडं मॉडेल्स वगैरे ठेवलेत नाही का. तर हे ना सगळे मित्र माझे संशोधन करत आहेत. सगळे बघताय नेमकी त्यांच्या मॉडेलचं कोणी काय कुठं चोरलंय नाही का. तर हे पहा यश भाऊ, काय बघताय नेमकी तुम्ही? कोंबड्या ढापल्या म्हणते यार. कोंबड्या तुम्ही नीट का नाही, कोंबड्या बाहेरच निघाले नाही पाहिजे. असंच पॅक करायला हवं. काय करता आता इकडे कसं करणार तुम्ही पॅक, मला सांगा बरं. आणि तुम्ही मॉडेल कसे बनवलेत पोरं मुलांनी ते कमेंट करून नक्की सांगा. इकडं सोमभाऊ पण टेन्शन मध्ये वेगळ्याच. सोमभाऊ टेन्शन मध्ये नाही का. नेमकी आमची कोंबडी चोरीला कोणी नेली? सोमभाऊ, कोणी नेली चोरीला कोंबडी? ह्या प्रोजेक्ट वाल्यांच्या कोंबड्या तर यांनी चोरल्यात आणि यांनी मध्ये ठेवल्यात. आता हा प्रोजेक्ट कोणचा आहे कोणालाच नाही माहिती. नाव टाकलेत तसे, तो भाग वेगळा आहे. जाऊ द्या, नाव नाही दाखवू शकत. इकडे राजभाऊ पण वेगळ्याच टेन्शन मध्ये. चालतंय, आता सुटलंय कॉलेज. सगळे मुलं निघालेत आणि हे बघू राहिले नेमके नक्की काय चाललंय काय. सगळ्यात सारखेच आहे आपल्या पण ते पाच आहे ना, आपल्या पाचच गायब झाले. त्यांना टेन्शनच वेगळं आहे. वल्ला झाला पण नेमकी मयूर भाऊ, आपली कोंबड्या कोणी चोरीला गेल्या? काल शुक्रवार आता शुक्रवारी कोण तर न्यायला दिसते. आमच्या कोंबड्या चोरीला आमच्या ट्रॅक्टर मध्ये टाकून कोंबड्या चोर सुटलेली आहे. तर हे बघा तुम्ही नाही का, इकडे काय आपण फायनली पोहोचलो होतो पार्किंग मध्ये कॉलेज सुटल्यानंतर. तर मी झालो होतं टायमिंग, कारण की मला सिग्नेचर घ्यायचं होता. गाडी लईच खराब झाली. मित्रांनो, आपण पोहोचलो होतो घरी. आता तिकडे कोणीतरी काहीतरी जाळलंय, ऊस जाळा, त्याच्यामुळे काळा दुर्जेस राहायला लागलेलं. ब्रुनो झोपेला असेल आता. त्या डॉगचं नाव आपण, त्या कुत्र्याचं नाव आपण ब्रुनो ठेवलंय. काय खातंय काय नाही. तिकडे बसेल ते. लाईफ होतोय हो यार. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्लॉग थेट चालू होतोय शेतातून. आज मला दिलंय पाणी भरायचं काम. आज रविवार आहे, तरी पण घरच्यांनी दिले आता काम. आणि ऊसाला पाणी भरायचं काम चालू आहे. आता वीड्स आम्हाला आहे ना, वीड आणि सीड अल्बम बनवायचं. आता इथून वीड्स आपल्याला भेटेल, काँग्रेस भेटेल फक्त. काँग्रेस आणि खाली आहे 2-3. गवत लय झालंय, तर नाशक मारायचंय. आणि व्ह्यू एवढा भारी दिसू राहिला, जसं काय ढगांची चादर दिसते असे दिसू राहिले. खतरनाक व्ह्यू आज. इकडे सूर्य दिसतोय, तिकडं मध्येच चादर फाटली असं वाटतंय. बाकी हे आमचं जुनं घर आहे इकडं. ते तर हाला की त्याची हालत लय खराब आहे. तर मित्रांनो, आता आपण पाहूया आमचं जुनं घर. तर इकडे हे जुनं घर आहे, ज्याची कंडिशन खूप वाईट झाली. इकडं भिंत पडली, ती दगडाची होती ती. आणि इकडं घर आहे.
मी नेमकी चपला नाही घातल्या त्याच्यामुळं मध्ये हे जायचं याच विचार. त्याची अवस्था बिकट झाली. कौलं पाहिजे प्लेन पाहिजे म्हणजे अशी झाली. वर इकडं याचं झाड आहे रामफळीचं, ज्याचा का खूप वासू आहे. आणि इकडं जर आपण या पुढं आलो तर इकडं शेततळ करेल आपण. हे छोट आहे पण वर मोठ्या घराकडं मोठं शेततळ आहे. याच्यात मासे पण ते जर वर आले तरच दिसतील. ते पाणी पण आज क्रिस्टल क्लिअर आहे. आणि मित्रांनो इकडे आपली विहीर आहे. मी तर गणपती बाप्पा ठेवलेत नाही का त्यावेळेस विहिरीला पाणी नाही आहे बरं का एवढं. जे की ना पावसाळ्यात याच्यावर येतं. हे जे लाकडाचं दिसतंय ना त्याच्यावर. आणि इकडे डाळिंबाची बाग आहे ज्याला की कालच पानगळ मारली, परवाच पानगळ मारली. तर मित्रांनो आपलं झालं होतं एवढं वावर भरून. आता आपण ना खाली पाणी भरत होतो. मी आलो तुम्हाला विहीर वगैरे दाखवायला, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असं. हे पण रामफळीचं झाड आहे ज्याला की रामफळ आहे पण ते कच्चे आहे. याला स्पॉट आलेत आणि डायरेक्ट धबधबा तयार झालाय. जो की आता मातीचा होईल, जो व्हाईट दिसत होता. आपण पाटातून चालत आलो त्याच्यामुळं आपण पाणी बघून येऊया मग धबधबा बघू. हे पाणी भरायचं काम उसाला म्हणजे अवघडच आहे. म्हणजे काम सोपं आहे पण पाणी तगडं पाहिजे. पण एका मोटरचं पाणी काही भरत नाही पटापटा. आता पाहू पप्पा जर खाली आले, पप्पाला काम आहे, पप्पा जर आले परत कामावरून पटकन तर पप्पाला सांगू आपण धरणावर जायला, धरणावरची पण मोटर चालू करायला. म्हणजे पाणी वाढून पटापटा काम होऊन जाईल. आणि इकडे त्या दिवशी कांदे लावले आपण हे, परत इकडं पुढं पण. आणि इकडे ड्रम दिसतोय का, हा ड्रम इकडं पण. आणि तिकडे आपलं घर दिसतंय. आणि हा ऊस तोडीला येणार होता आज. तोडीवाले येणार होते आज पण ते काय आले नाही आज. कधी येतं काय माहिती. मग इकडे अजून कळापर्यंत पाणी आलं नाही. तर मित्रांनो फायनली आपले ना इकडचं पाणी झालं होतं भरून. आणि लोकांचे मोठे भाऊ आहे ना मदत करतात त्यांना कामात. माझा मोठा भाऊ तिकडे ड्रमच्या सावलीत बसलाय. नेमकी मला समजा तो मदत करायला आलाय का बाई. इथं 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 दिसणार नाही, लय लांब आहे तो. त्याला आवाज दिला होता उठन दादा. ऐ हा या उठला पा. म्हणजे लोकांचे मोठे भाऊ त्यांना मदत करता. इकडे लहान भाऊ झूम आउट करू द्या. इकडे लहान भाऊ मरमर मरतोय आणि तिकडं मोठा भाऊ टीचित त्या ड्रमच्या सावलीत बसलाय. म्हणजे आम्ही काय गुन्हा केला. लहान टॅगीवर काय म्हणतात त्याला, छोटा भाऊ. म्हणजे दरवेळेस लहान भावानेच पाप केलेलं असतंय काय. त्याला राष्ट्रपतीच्या वर फोन येत आहे. मग नेमकी फोनवरच कोणाशी बोलतोय आहे कळा ना. आता इथं 12 वाळवायचे अजून इकडं भरायचे. कसं इकडची पट्टी लांब आहे बरं का, पण इकडे बारीक आहे त्याच्यामुळे काय अडचण नाही. इकडे पटापटा होईल. इकडे सकाळी 10 वाजल्यापासून पाणी लावेल. नेमकी कुठं जाते पाणी काय माहिती. तर मित्रांनो आपण आलो होतो बोंड बारे करून. म्हणजे 4-5 बारे फोडून दिलेत. आता जसं पाणी जाईल तसं जाईल उसाला. आपण आलो घराकडं जेवायला.
आणि इकडं आपण कांदा लागवड करत का 12 पाणी निघते ते 12 दाबावं लागत. इकडं पाणी आलंय का इकडं घासातलं 12 लीक झालंय. आवळायलाच नाही वाटतं आवळेल नाही. तर मित्रांनो आपलं झालं होतं तिकडचं पाणी भरून त्या साईडचं ते खालचं वावर. आता ते निम्म राहिलंय त्याला काय वरतून पाणी जाईना. आपण आलो होतो तळ्याकडं. तळ्याचं पाणी उठलं त्याच्यामुळे मासे दिसायला लागले. इकडे 3 मासे दिसत आहे इकडं. तिकडे एक पाईप जवळ आहे बारीक पिल्लू आहे. पहिलं दिसलं तुम्हाला तर पहिलं 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 ते काय पाळलेले नाही. काही वरतून आलेले आहेत वरच्या तळ्यातून पाईपामधून पिल्लं होतं ते मोठे झाले. मित्रांनो फायनली झालं होतं आपलं पाणी वगैरे सगळं भरून. इकडं पाणी वगैरे सगळं. आता आपण निघालो होतो घरी पण आज वातावरण एवढं भारी दिसतंय ना खतरनाक भारी दिसतंय आज. तुमच्याकडं कसं वातावरण आहे ते कमेंट करून नक्की सांगा. पण इथले माझ्या जवळच्या परिसरात ते जे पाहणार आहे ते नका टाकू ना एक कमेंट. नाही तर ते टाका. तुझ्याकडे जसं आहे तसं आमच्याकडं पण आहे. आणि इकडं आपले भाऊ चालले फोन बोलत. बाकी तिकडं आपली गाडी आहे. हे कालच झालं होतं भरून. आता याला उद्या तणनाशक मारायचंय. बाकी तिकडं सूर्य मावळलाय आणि ते सूर्यकिरण इकडं ढगानं चमकताय नाही. खतरनाक मध्ये व्ह्यू लय क्लास आहे आज. आज के लिए फिलहाल इतना ही। आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है। दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है।